साताऱ्यातल्या पाटणमधील शिरळ ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास तर शेतात जाण्यासाठी पूलच नसल्यामुळे पाण्यात न जाण्याची वेळ ग्रामस्थांची यामुळे मोठी गैरसोय। गुजरातच्या बडोदा पूल दुर्घटनेतील बळीख्या 17वर एनडीआरएफ एसडीआरएफच्या पथकांकडून आता नदीच्या प्रवाहात 4 किलोमीटरपर्यंत शोध मोहीम। राज्यात महानगरातील पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट होणार। कुंडमळा दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग योग्य त्या उपाययोजना करण्याच्याही सूचना। महाराष्ट्रातील पहिलं वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क पिंपरीमध्ये भंगार साहित्यातनं जगभरातील प्रसिद्ध 17 ऐतिहासिक वास्तूंच्या या प्रतिकृती, जगातील 7 आश्चर्यांचा सुद्धा यामध्ये समावेश। शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी, 5 आरोपींना या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावली। संस्था चालक आणि एका शिक्षिकेला सुद्धा मात्र अटक करण्यात आलेलं नाही, त्या फरार। जळगावच्या चिंचोली गावाजवळच्या हॉटेलमध्ये गोळीबारात हॉटेल मालक गंभीर जखमी तर जुन्या वादातनं गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय। चित्रपटांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी आता प्रेक्षकांकडून सेवा कर आकारण्यास प्रतिबंध करणारा निर्णय रद्द। चित्रपटांचं ऑनलाईन तिकीट यामुळे महागण्याची शक्यता। नागपुरात शाळकरी विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम। TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। आतापर्यंत 55 वाहनांवर कारवाई। जपानमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार, पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित। कांटो, कोशीन, टोकियोमध्ये मुसळधार पाऊस तर नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्याही सूचना।